सांगा, सध्या एकूण आपल्या MIDC मध्ये किती उद्योग आहेत आणि किती प्रभावित झाले आहेत? नेमकं काय अडचण आहे? साधारण 300 उद्योग आमच्या ह्या इंडस्ट्रियल असोसिएशनमध्ये समाविष्ट आहेत आणि आमच्याकडे थेट जे खूप प्रभावित झालेल्या उद्योजकांची जवळजवळ 40-50 लोकांची आता आमच्याकडे हे आली आहे, कंप्लेंट आलेली आहे. पण मला असं वाटतं तर 100-150 उद्योजकांना याचा फटका बसलाय. सध्या उद्योग हे गॅसवर आहेत, कारण गॅसच संपलेला आहे. आपल्या समेत आणि व्यावसायिक आहेत. मला सांगा, तुमचा कोणता उद्योग आहे आणि काय प्रभावित झालाय? माझा हॉटेल इथं MIDC मध्ये सुप्रीमवीड्स या नावाने पशुखाद्याचा उद्योग आहे. तसंच माझं कुडाळे ते हॉटेल कोकोनट या नावाने माझा हॉटेलचा बिझनेस आहे. ज्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो पहिला पडलाय ना, तो हॉटेलवरती पडलाय. आज हॉटेलमध्ये सुद्धा जवळजवळ मेनू कार्ड आमचं 25% आलंय आणि त्या व्यतिरिक्त बुकिंग्स पण जी आमची हॉटेलमध्ये होती, बुकिंग्स पण आमची आता सगळी पुढची कॅन्सल व्हायला लागली. मला सांगा, तुमची कोणती व्यवसाय आणि काय प्रभावित आहे? श्री उम्या इंडस्ट्रीज, इथे आम्ही गॅस कटर यूज करतो. गॅस कटर गॅस शिवाय यूज होत नाही, त्यामुळे गॅस कटिंग सेक्शन पूर्ण बंद राहिलाय. आमचा 50% नुकसान आहे या दरम्यान. असा निश्चितच अशा पद्धतीने बघितलं तर ज्या व्यावसायिक आहेत तर त्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे शासनाने या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी या व्यावसायिकातून होताना दिसते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग.